गुड मॉर्निंग. आज आपण लाल माठाची भाजी बघतोय. ज्यांचं HB कमी आहे, हिमोग्लोबिन कमी आहे, त्यांच्यासाठी ही भाजी खूप छान आहे. तर लाल माठ घेतला आहे मी 3-4 वेळा धुवून चांगला स्वच्छ पाण्याने धुवून निथळून घेतला आहे. त्याच्यासाठी 2 कांदे घेतले आहेत, 2 हिरव्या मिरच्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या, तेल, हिंग, मीठ आणि वरतून घालायला खोबरं. बघा तेल चांगलं तापलेलं आहे. त्यात मी लसूण घालते थोडासा. लसूण ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तर घाला, नाही तर नका घालू. हिरवी मिरची टाकते. आम्ही थोडं तिखट कमी खातो, तुम्हाला जर आवडत असेल तर अजून मिरची घाला. हिंग टाकते थोडा, आणि लसूण थोडा लाल झाला की त्याच्यात कांदा टाकते. लसूण चांगला लाल झालेला आहे, त्याच्यात आता मी कांदा घालते आणि कांदा चांगला परतून घेऊन कांदा मऊ झाला की त्याच्यात आपण भाजी टाकणार आहे. मी हळद घालणार नाही, तुम्हाला घालायची तर हळद घालू शकता. बघा आता ह्या लसणाच्या ह्याच्यावर लसूण, मिरची आणि कांदा घातलेला आहे. हा कांदा चांगला लाल होऊन देणार आहे मी. लाल म्हणजे असं लाल नाही करायचं आहे, गुलाबी करायचं आहे आणि मऊ झाला पाहिजे चांगला. आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालते, म्हणजे मग कांदा लवकर छान मऊ पडतो. आपण त्याच्यात थोडंसं 1 चमचा मी माझ्या हिशोबाने घालते, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला मीठ. ही भाजी खायला खूपच चांगली लागते आणि चांगली लागते म्हणण्यापेक्षा ती म्हणजे हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खूप छान असते भाजी आहे ही भाजी. काही लोक राजगिरा म्हणतात याला, आम्ही लाल माठ म्हणतो. तुम्ही काय म्हणत असाल ते. पण हे बघा आता मीठ टाकल्यावर कांदा छान मऊ पडायला लागला आहे, लाल व्हायला लागला आहे. आता असं थोडं मी होऊन देणार आहे अजून, आणि तो झाला की नंतर भाजी घालणार आहे. बघा कांदा छान झालेला आहे, एकदम गुलाबी रंगावर छान तळला गेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये भाजी टाकून देऊ. भाजी टाकून छान ढवळून घेऊ आणि झाकण देऊन 1-5 मिनटं ठेवून देऊ. बघा भाजी परतली ती आता श्रिंक झालेली आहे. हळूहळू ती पण म्हणजे टाकतो त्यावेळेला पूर्ण भांडं भरलेलं होतं, आणि आता बघा हळूहळू ती श्रिंक व्हायला लागली आहे. त्याच्या कांद्यामध्येच मी थोडं मीठ घातलं होतं. आता भाजी शिजली की थोडं मीठ घालणार आहे अजून. 1-5 मिनटं आपण त्याला वाफेमध्ये ठेवू. किती छान रंग दिसतो आहे बघा ह्याचा, वास पण खूप छान येतो आहे. आता ह्याला आपण झाकण देऊन 5 मिनटं ठेवू, पण 2 मिनटांनी परत आपण ढवळून बघूया. हे बघा आपली लाल माठाची भाजी छान झालेली आहे. त्याच्यावर मी ओलं खोबरं घातलं आहे आणि श्रिंक झाली आहे थोडी, म्हणजे जशी भांडं भरून आधी दिसत होती ती श्रिंक झाली आहे, छान मिळून आली आहे. खूप छान लागते, तुम्ही पण करून बघा. धन्यवाद.